ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। भगवान श्रीरामकृष्णांची 12 वर्षाची खडतर साधना तपस्या ही पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर त्यांच्या त्या लीलेमध्ये आता जे काही त्यांनी आपल्या व्याकुळतेने आपल्या साधनेने जे काही आध्यात्मिक अनुभव प्राप्त केले ते धर्मसंस्थापनार्थाय आता ते सगळे त्यांचे अनुभव हे चारी दिशेला पसरवायचे आणि त्याच्याकरता योग्य त्यागी शिष्य हे त्यांच्याकडे आले पाहिजे अशी एक दैवीय योजना आणि त्याच्याच करता जरी त्यांची ती साधना पूर्ण झालेली आहे त्याच्या जवळपास एक 6 वर्षानंतर एक दिवस भगवान श्रीरामकृष्ण प्रार्थना करतात की आई अवतारणीला की मला एक असा मुलगा पाहिजे की जो अत्यंत त्याच्या म्हणजे हृदयामध्ये ईश्वर प्राप्ती करता एक प्रामाणिक इच्छा असली पाहिजे। आणि अशी प्रार्थना केल्यानंतर पंचवटीला एकदा वटवृक्षाखाली बसले असता भगवान श्रीरामकृष्णांना एक दृष्टांत होतो त्यात त्यांना एक मुलगा दिसतो किशोर वयाचा। आता किशोर वयाचा मुलगा दिसल्यानंतर ते हृदयरामला सांगतात की अरे मला असा एक मुलग्याचं दृष्टांत झालं। तर हृदयरामच्या आपल्या सामान्य बुद्धीप्रमाणे ते म्हणतात की मामा तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल। भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात हे कसं काय शक्य आहे, मी तर सर्व स्त्रींमध्ये जगन्मातेला बघत असतो। हा झाला एक पहिला दृष्टांत। त्याच्यानंतर दुसऱ्या दृष्टांतामध्ये त्यांना असं दिसतं की एकदा नाटमंदिरात बसले असता भवतारिणी स्वतः आपल्या हाताने एका मुलाला त्यांच्या मांडीत बसवतात आणि म्हणतात की हा तुझा मुलगा आहे। तेव्हा सुद्धा भगवान श्रीरामकृष्ण थोडेसे ज्याला म्हणतो की त्यांना ते फार आश्चर्य वाटतं आणि ते भवतारिणीला प्रतिप्रश्न करतात की माझा मुलगा। तर तेव्हा भवतारिणी म्हणजे साक्षात जगदंब त्यांना म्हणते की लौकिक अर्थाने नव्हे हा तुझा आध्यात्मिक पुत्र असणार आहे। हे दोन दृष्टांत इथेच नव्हे तर तिसरा अजून एक दृष्टांत घडतो की एके दिवशी चांदणी घाटावरती भगवान श्रीरामकृष्ण बसलेले आहेत गंगेच्या काठी आणि गंगेतून एक फार मोठा एक कमळाचं फूल खूपच मोठं आणि त्याच्यावरती 2 किशोर वयाची मुलं नाचत आहेत। त्याच्यापैकी एक मुलगा भगवान श्रीकृष्ण स्वयं आहेत आणि त्याच्याबरोबर एक कोणीतरी त्यांचं तरी सवंगडी आहे हे त्यांना स्पष्ट त्याचा दृष्टांत त्यांना होतो। आणि त्यानंतर मग काही दिवसांनीच एक युवक आपल्या एका नातेवाईकांबरोबर भगवान श्रीरामकृष्णांच्या दर्शनाला येतो आणि ती पहिली भेट सुद्धा अत्यंत म्हणजे चमत्कारिक भेट आहे। ते दोन्ही येऊन भगवान श्रीरामकृष्णांना प्रणाम करतात आणि बघितल्याबरोबर भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की अरे इतका हा सुयोग्य सुपात्र मुलगा आध्यात्मिकतेकरता
हा कोण आहे आणि हा कुठून आला, काय नाव आहे तुझं, असं विचारल्याबरोबर उत्तर देतात, तो मुलगा उत्तर देतो की माझं नाव राखाल आहे. राखाल म्हटल्याबरोबर भगवान श्रीरामकृष्णांना एकदम समाधी लागते आणि आपल्या प्रथम भेटीतच ते ओळखतात की हा मुलगा त्यांचा अंतरंगी आहे. तर अशा ही पहिली भेट घडते आणि पहिल्या भेटीच्या आधी 3 दृष्टांताच्या माध्यमातून भवतारिणी त्यांच्या त्या दिव्य लीलेकरता त्यांचे हे सवंगडी आहेत आणि तो येत आहे याची सूचना भगवान श्रीरामकृष्णांना ती प्राप्त होत असते आणि यातून राखाल महाराजांची आध्यात्मिक पातळी ही आपल्याला लक्षात येते. आता हे राजा महाराज ज्यांची आज आपण जयंती साजरी करत आहोत, रामकृष्ण संघाचे प्रथमाध्यक्ष, आणि यांचं संन्यासपूर्वीचं नाव राखालचंद्र घोष, जन्म 21 जानेवारी 1863, म्हणजे पहा आपल्या स्वामीजींचा जन्म 12 जानेवारी 1863, म्हणजे बिलकुल काही दिवसांनीच छोटे आहेत आपले राजे महाराज. सिकरा कोलिनग्राम नावाचं एक छोटंसं गाव कलकत्त्याच्या जवळ, एक खेडं, तिथे त्यांचा जन्म झालेला. तिथे आपल्या रामकृष्ण संघाचं एक केंद्रसुद्धा आहे आज. तिथे त्यांचा जन्म झाला. वडिलांचं नाव आनंद मोहन घोष, आईचं नाव कैलास कामिनी घोष. आईंच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे की आई कृष्णभक्त वैष्णव, आणि जसंच त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं तर त्यांच्या त्या कृष्णभक्तीमुळे त्यांनी नावच ठेवलं राखाल. राखाल म्हणजे ज्याला म्हणतो की कृष्ण सखा. त्यानंतर आनंद मोहन घोष हे मुळात मोठे जमीदार, व्यापार करतात आणि थोडी वकिलीसुद्धा करतात. त्यातून त्यांनी भरपूर पैसा, यश आणि ज्याला म्हणतो की आपल्या म्हणजे संपूर्ण त्या गावामध्ये त्यांना सर्व लोक खूप मानायचे. भगवान श्रीरामकृष्णांनी ज्या आपल्या शिष्यांपैकी 6 ईश्वरकोटी किंवा नित्यसिद्ध अशा भक्तांना जे त्यांचे इंगित केलं होतं, त्या 6 एक म्हणजेच आपले राजा महाराज. इतर म्हणजे आपल्याला माहितीच आहे, स्वामीजी, राजा महाराज, प्रेमानंदजी महाराज, निरंजन महाराज, त्याच्यानंतर योगीन महाराज आणि पूर्णचंद्र घोष. हे 6 नित्यसिद्ध किंवा आपण ज्यांना म्हणू शकतो की ईश्वरकोटी. काय वैशिष्ट्य असतं हे आपल्याला जरी माहीत आहे, थोडंसं आपण आज जरा त्याची पुनर्उजळणी करूया. की जे नित्यसिद्ध असतात किंवा जे ईश्वरकोटी असतात, जन्मापासूनच त्यांचं आध्यात्मिक चैतन्य जागृत असतं. जन्मापासूनच त्यांचं आध्यात्मिक चैतन्य जागृत असतं आणि त्यांचा जन्मच इतरांमध्ये चैतन्य जागृत करण्याकरता किंवा अवतारांची लीला पुष्ट करण्याकरता झालेला असतो. असं म्हटलं जातं की ते इटर्नली परफेक्ट म्हणजे नित्यसिद्ध असतात. नित्यसिद्ध असतात याचा अर्थ काय की ते कधी पण मायाच्या जाळामध्ये कधी अडकत नाही, कधी पण म्हणजे ज्याला म्हणतात की गुंतून पडत नाही. एक प्रश्न आपल्या मनात नक्की येऊ शकतो की आपण पुढे बघणार आहोत की राजा महाराजांचं तसं ज्याला म्हणतो की विवाह झालेला होता. जरी तो विवाह झाला होता पण ते कधी त्या बंधनात कधी अडकून पडलेले नाही. काहीतरी ज्याला म्हणतो की भगवान श्रीरामकृष्णांना दाखवायचं होतं म्हणून ती एक लीला झालेली. पण आपण बघतो की राजा महाराज त्यात कधी अडकून पडलेले नाही. आणि जी आपण आता चर्चा केली की जन्मापासूनच त्यांची आध्यात्मिक चैतन्य हे जागृत असतं. आणि या संदर्भात वेदांमध्ये होमा पक्षीची एक कथा येते. ती कशी की एक होमा पक्षी नावाचा एक पक्षी असतो की जो आकाशातच म्हणजे अंडी देतात ते पक्षी, आणि मग ते अंडी गुरुत्वाकर्षणाने खालती पडत असतात. पक्षी खूप उंचावरती असतो आणि मग ते अंडे फुटतात, त्यातून पक्षी ते बाहेर येतात, म्हणजे त्याचा तो चिकन म्हणूया त्याला आपण, आणि पडता त्याला पंख फुटतात. आणि तो छोटासा तो पक्षी जेव्हा बघतो की तो आता जमिनीवरती पडणार
आणि चकनाचूर होणार त्याच्या आधीच तो उलटी झेप घेतो आणि पुन्हा आपल्या आईकडे आकाशात पुन्हा फिरून जातो. आता जरी ही कल्पना जरी असली तरी ही उदाहरण देऊन भगवान श्रीरामकृष्ण सांगायचे की हे नित्य सिद्ध किंवा ईश्वरकोटी असेच असतात की जे कधी पण मायाच्या या म्हणजे जाळ्यात कधी अडकत नसतात. प्राथमिक शिक्षण सिकरा कुलिंगराम इथेच होतं, राखालचंद्र घोष यांचं. आणि मग पुढच्या शिक्षणाकरता त्यांचे वडील आनंद मोहन घोष हे त्यांना कलकत्त्याला पाठवतात. आणि वास्तविक घडलं असं असतं की प्रथम पुत्र प्राप्त झाल्यानंतर द्वितीय म्हणजे पुत्राला जन्म देत असताना पुत्र किंवा पुत्री त्यांच्या आईचं निधन होतं आणि मग या लहान मुलाचं संगोपन कसं करायचं म्हणून ते दुसरं लग्न करतात. तर कलकत्त्याला आपल्या दुसऱ्या पत्नीच्या माहेरी राखालचंद्र घोष त्यांना ठेवण्यात येतं आणि तिथे त्यांचं मन काही फारसं अभ्यासात जरी ते हुशार असले तरी काही फार विशेष असं अभ्यासाचं आकर्षण आपल्याला बघायला मिळत नाही. नरेंद्रनाथ त्यांची पहिली भेट होते व्यायामशाळेत. पहा, हे फार म्हणजे विचित्र संयोग आहे की दोघांना व्यायाम करण्याचा भरपूर ज्याला म्हणतो की एक शौक, आणि त्यांची दोघांची पहिली भेट कुठे होते तर व्यायामशाळेमध्ये. आणि इकडे अभ्यासात लक्ष नाही म्हणून अगदी लहानपणी आनंद मोहन घोष हे राखालांचं लग्न लावून देतात विश्वेश्वरी देवींशी. राजा महाराज हे मूळतः या सर्व जगाशी इतके निर्लिप्त जन्मापासूनच असायचे की या लग्नाचा त्यांनी कोणत्याही प्रकारचा विरोध नाही केला. हे फार आश्चर्याची गोष्ट. पहा, साधारणपणे असे लोक उघड विरोध करतात, पण लग्न हे काही बंधन नाही आहे आणि त्यात अडकणार नाही आहे. जोपर्यंत ही गोष्ट कुठेतरी त्यांच्या हृदयामध्ये इतकी खोलवर होती की त्यांनी बिलकुल विरोध केला नाही लग्नाचा आणि सहजपणे पाणी ग्रहण केलं आणि सहजपणे त्या संबंधाचा त्याग सुद्धा ते करू शकले. ही फार म्हणजे एक चमत्कारिक गोष्ट आपल्याला राजा महाराजांच्या त्या चारित्र्यात बघायला मिळते. आता भगवान श्रीरामकृष्णांकडे त्यांची पहिली भेट कशी झाली ती म्हणजे की विश्वेश्वरी देवी म्हणजे त्यांची पत्नी, त्यांचे भाऊ मनोमोहन मित्र हे ठाकूरांकडे त्यांचं नेहमी येणं जाणं असे आणि तेच आपल्या म्हणजे जावयाचं ईश्वर प्राप्तीकडे खूप लक्ष आहे, आध्यात्मिक प्रवृत्तीचे, हे जाणून ते भगवान श्रीरामकृष्णांकडे घेऊन जातात आणि पहिली भेटच्या जे काही वर्णन आपण आत्ताच ऐकलं. आता भगवान श्रीरामकृष्णांशी त्यांची खूप चांगली ज्याला म्हणतो की एक जवळीक निर्माण झाली, कारण की भगवान श्रीरामकृष्ण प्रत्येकाला भेट झाल्यानंतर आभार आजबे पुन्हा ये असं इतक्या आपुलकीने म्हणायचे की त्या प्रेमाने राखालचंद्र घोष हे बांधल्या गेले आणि त्यांचं श्रीरामकृष्णांकडे हे सारखं येणं जाणं सुरू झालं. आणि मग तिथे पुन्हा ते आपले राखालचंद्र घोष बघत आहेत की इथे नरेंद्रनाथ दत्त सुद्धा येतोय, तर त्यांना अजून उत्साह मिळाला. इकडे जसं जसं त्यांचं लक्ष अभ्यासाकडून अजून निघून जात आहे हे बघून आनंद मोहन घोष त्यांचे वडिलांना अजून खूपच ज्याला म्हणतो की ते बिलकुल ज्याला म्हणतो की एका प्रकारे डिस्टर्ब झाले, त्यांना खूप क्रोध येऊ लागला. तर एके दिवशी जेव्हा घरी असता सिकरा कुलिंगरामला त्यांनी काय केलं की राखालचंद्र घोषना एका खोलीत बंद करून दिलं काही दिवसाकरता. आणि आता काही दिवस उलटले आणि हा कोणतीच प्रतिक्रिया देत नाहीये. त्यांनी असा विचार केला की आता या मुलाच्या मनातून हे श्रीरामकृष्णदेव निघून गेलेत, तर त्यांनी दार उघडलं आणि आपल्या काही कार्यात ते गुंतले आणि दार उघडं बघून सरळ धाव घेतली राखालचंद्र घोषने तर एकदम भगवान श्रीरामकृष्णांकडे. खोली रिकामी बघितल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हा कुठे गेला असेल. आता पहा कसा एक संयोग घडतो की योगायोगाने तेव्हाच आनंद मोहन घोष त्यांना एक
काहीतरी वकिली केस मिळाली होती आणि त्या केसमध्ये जिंकण्याची शक्यता अत्यंत कमी होती. पण नेमकं त्या दिवशी काहीतरी म्हणजे हिअरिंग वगैरे ज्याला म्हणतो ना पण ती होती आणि बिलकुल हातातनी गेलेली केस ते बिलकुल सपशेल जिंकले एकदम. तर त्यांच्या मनामध्ये एक ग्रह म्हणजे निर्माण झाला की त्यांच्या मुलाच्या या पुण्याईमुळे त्यांना हे किंवा भगवान श्रीरामकृष्णांच्या आशीर्वादामुळे ते केस हे जिंकले. आणि अत्यंत आनंदाने ते दक्षिणेश्वरी आपल्या मुलाला आणि भगवान श्रीरामकृष्णांना भेटायला गेले आणि आपले वडील येत आहेत ही बातमी त्यांना आधीच समजली. तर राजा महाराज तर खूप घाबरून गेले. पण भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना धीर दिला की अरे वडील म्हणजे काही कोणी असे पर तर नाही आहे आणि आल्यावर तू त्यांना व्यवस्थित त्यांचा आदर आतिथ्य कर, ते तुला काही म्हणणार नाही. आणि जेव्हा आनंद मोहन घोष येतात भगवान श्रीरामकृष्णांच्या भेटीला, तर ठाकूरांचं एक वैशिष्ट्य होतं की कोणालाही आल्यानंतर ते आपल्या प्रेमाने त्यांना इतकं घट्ट धरायचे म्हणजे कोणत्या सेन्समध्ये आपलंसं करून घ्यायचे. इतकं कौतुक करतात आनंद मोहन घोष, म्हणजे राखालचंद्र घोषचं कौतुक करतात की हा किती चांगला मुलगा आहे. तर प्रत्येकाला आपल्या मुलाचं कौतुक केलेलं आवडतंच. आणि हे म्हणून शेवटी काय म्हणतात, मास्टर ट्रेनर ना शेवटी राखालचंद्र घोषचं खूप कौतुक करून म्हणतात, म्हणजे पहाडा वाचल्यानंतर हा मुलगा इतका चांगला का नाही होणार. अरे वडील जर इतके चांगले तर मुलगा चांगला होणारच. म्हणजे तिथे सगळं काही मेल्ट होऊन जातं. आणि इकडे केस पण जिंकलेले आहेत. आणि त्यानंतर तिथे बघतात म्हणजे आनंद मोहन घोष की खूप कलकत्त्याचे मोठे मोठे धेंड तिथे येतात. कोणी डेप्युटी मजिस्ट्रेट आहे तर कोणी काय मोठा एखाद्या व्यापारी आहे. हे सगळं जेव्हा ते बघतात तर ते म्हणतात की ठीक आहे राखाला इथे राहू देत काही दिवस. म्हणजे अर्थात हा त्यांचा एक लौकिक दृष्टिकोन होता. पण किमान आता राखालचंद्रांचं तिथे येणं हे तरी म्हणजे त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं बंधन आता राहिलं नाही, हे तेवढंच खरं. इकडे भगवान श्रीरामकृष्णांच्या सानिध्यामध्ये राखालचंद्र घोष म्हणजेच आपले राखाल महाराज त्यांची आध्यात्मिक साधना सुरू होत आहे. आणि भगवान श्रीरामकृष्ण कसे फार छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे, आपल्या शिष्यांना त्यांचं चारित्र्य निर्माण करता. तर याचे 1 किंवा 2 छोटे उदाहरणं बघूया आपण. त्यातून आपल्याला लक्षात येईल की एकदा दक्षिणेश्वरी त्या परिसरात फिरत असताना राजा महाराजांना कुठेतरी एक नाणा सापडतो आणि तो नाणा ते उचलतात आणि आता त्या नाण्याचं काय करायचं म्हणून एका भिक्षुकाला ते देतात. आणि सर्व शिष्यांची एक सवय होते की जे काही घडतं त्याची ते म्हणजे ही सगळी बातमी हे ठाकूरांना सांगायचे. त्यांनी सांगितलं की मला असं नाणं सापडला, मी एका भिक्षुकाला दिलं. त्याला असं वाटलं की कदाचित ठाकूर फार कौतुक करतील. पण भगवान श्रीरामकृष्णांनी फार हरकत घेतली. पण हे काय, तो नाणा तुझा होता का? म्हणे नाही, तो रस्त्यात पडला होता. तर जी गोष्ट तुझी नाही त्याच्यावरती तू हातच कशाला दिला. अरे त्यांनी ते टिपिकल बांगलामध्ये एक ती म्हण आहे की अरे जो मासे खात नाही तो मासेच्या बाजारामध्ये जाणारच कशाला. पहा, घटना फार छोटीशी असे आपल्याला ॲपरंटली वाटतं, पण यातून एक फार मोठा एक संदेश हे आध्यात्मिक जीवनाकरता आपल्या सर्वांना भगवान श्रीरामकृष्ण देऊ इच्छित आहेत. की ज्या गोष्टीचे आपला काही संबंध नाही, ज्या गोष्टी आपल्या आध्यात्मिक जीवनाकरता त्याचा काही म्हणजे त्यातून आपली उन्नती वगैरे काही होणारच नाही आहे, तर उगीच कशाला त्या गोष्टींच्या मागे लागायचं. आणि जर तो नाणा माझा नाही आहे तर म्हणजे ते नाणा उचलून आणि कोणाला तरी देऊन आणि त्यातून वाहवाही घ्यायची, म्हणजे आईजीच्या जीवावर बाईजी उदार वगैरे असले प्रकार हे बिलकुल ठाकूरांना ते पसंत आलं नाही. आणि त्यांनी चांगलीच राजा महाराजांची कानउघाडणी केली. राजा महाराजांच्या चारित्र्याची एक आता विशेषता म्हणायची की थोडंसं तो एक कमकुवतपणा म्हणायचा की ते फार ज्याला म्हणतं की बाल सुलभ असा त्यांचा स्वभाव होता आणि म्हणून कधी कधी ते रुसून जायचे. पण भगवान श्रीरामकृष्ण त्याला कसं बिलकुल त्यांना म्हणतो की आपलंसं करून घ्यायचे. त्याचं एक फार मजेशीर उदाहरण, एकदा भगवान श्रीरामकृष्णांना आंघोळ घालत होते राजा महाराज आणि अंगाला तेल मॉलिश करत होते आंघोळीच्या आधी. आणि
1-2 दिवसापासून राजा महाराज खूप ज्याला म्हणतो की ठाकूरांचे मागे लागले होते की मला समाधी लाभ होईल असा आशीर्वाद द्या. आणि ठाकूर टाळत होते की आईची इच्छा तसं होईल. पण आता खूपच मागे लागले तेव्हा ठाकूर त्याच्यावरती खूप चिडले आणि त्यांना काही बोललेत. असं म्हटल्याबरोबर त्यांना इतका राग आला की त्यांनी ती तेलाची वाटी भिरकवून दिली आणि तार 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 निघाले दक्षिणेश्वर सोडून. आता मी कधीच येणार नाही ठाकूरांकडे, असं एक तो बालसुलभ रुसले आणि दक्षिणेश्वर सोडून जाऊ लागले. ठाकूर पण शांतपणे बसले, बघू काय करतो. ते थोडे दूर ते यदू मल्लिकचं गार्डन हाऊस म्हणजे तो उद्यानगृह जिथे होता तिथपर्यंत गेले की राजा महाराजांचे पाय असे झाले की सगळी शक्तीच जणू काही कोणी खेचून घेतली आहे. एक पाऊल पुढे टाकत नाही आणि असे ज्याला म्हणतो की दारुड्या कसा झोकांड्या खाऊन बिलकुल पडतो तसे ते पडून गेले. त्यांना रस्ता सुचेना आणि अचानक हे कसं काय झालं. आणि तेवढ्यात भगवान श्रीरामकृष्णांनी रामलाल दादांना सांगितलं की अरे जा, तो तिथे बसलाय, त्याला घेऊन ये इथे, जरा नाराज होऊन गेलेला आहे. आणि जेव्हा ते रामलाल दादा त्यांना सांगतात की तुला ठाकूर बोलवत आहेत आणि ते बघतात की याचं काय असं झालेलं आहे, त्याला मदत करून ते उचलतात आणि जसेच परत घेऊन येतात तर पुन्हा जसे होते तसेच नॉर्मली ते ठाकूरांकडे येतात. तर म्हणण्याचा अर्थ काय की भगवान श्रीरामकृष्ण अशा प्रकारे कधी त्यांच्या प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारचं कृत्रिमता नव्हती. अत्यंत अकृत्रिम आणि निस्वार्थ प्रेम होतं आणि त्या प्रेमामुळेच हे सगळे शिष्य बांधले गेले होते. तर हे पण एक ज्याला म्हणतो की त्यांच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य होतं, थोडे ते रुसायचे मधून मधून. अजून एक घटना सांगू इच्छितो की ठाकूरांना कधी पण गमतीमध्ये सुद्धा खोटं बोलायला आवडायचं नाही. एक दिवस राजा महाराज आलेत ठाकूरांच्या भेटीला आणि आल्याच ठाकूरांनी म्हटलं की का रे तू काही आज काही चुकीचं केलं का, मी तुझ्याकडे बघू शकत नाही आहे. कोणाची काही वस्तू चोरली का, कोणाला काही तू म्हणजे असं खोटं बोललं का, किंवा काही म्हणजे कोणाशी दुर्व्यवहार केला का कारण नसताना वगैरे. तर ते म्हणे नाही, तसं मी काहीच नाही केलं. ठाकूरांना फार आश्चर्य वाटलं. नाही नाही, तू काहीतरी केलं आहे म्हणे. मग आठवण करून राजा महाराजांच्या लक्षात आलं की मित्रांच्या बरोबर गंमत करत असताना एखाद्याला आपण चकवतो ना, चकवण्याकरता त्यांनी खोटं ते बोलले होते. आणि इथं इतकीशीच गोष्ट, पण ते ठाकूरांच्या लक्षात आलं आणि सांगितलं आपल्या राजा महाराजांनी की मी असं एक चकवण्याकरता मी असं बोललं होतं. तर ठाकूरांनी म्हटलं की पहा, कलिकालामध्ये सत्य हीच सगळ्यात मोठी तपस्या, आणि सूचना दिली त्यांना यापुढे ज्याला म्हणतो की कोणाला चकवण्याकरता किंवा गमतीमध्ये सुद्धा असत्य बोलू नये. इतकी काळजी भगवान श्रीरामकृष्ण आपल्या सर्व शिष्यांची घ्यायचे. आणि त्यांची ही सगळी ज्याला म्हणतो की साधना, त्यांचं हे सगळं स्पिरिच्युअल ट्रेनिंग, हे सगळं याची फार मोठी लंबी कहाणी आहे. आता या छोट्याशा आपल्या व्याख्यानात ते पूर्ण होणार नाही, पण या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या मागचं उद्दिष्टच हा की इतक्या बारकाव्याने भगवान श्रीरामकृष्ण आपल्या शिष्यांना त्यांना आध्यात्मिक त्यांना ट्रेनिंग द्यायचे. आता आपण थेट जाऊया काशीपूरला. काशीपूरला एक फार महत्त्वपूर्ण घटना घडलेली होती आणि ती म्हणजे एके दिवशी भगवान श्रीरामकृष्ण सांगतात आपल्या की भक्तांना की आपल्या राखालची अत्यंत सूक्ष्म बुद्धी आहे. राखालची अत्यंत सूक्ष्म बुद्धी आहे आणि तो एक राज्य सुद्धा चालवू शकतो. मी पुन्हा सांगतो की राखालची अत्यंत सूक्ष्म बुद्धी आहे आणि तो एक राज्य सुद्धा चालवू शकतो. आणि आता या वाक्याचं हे वाक्य जेव्हा स्वामीजींच्या कानावरती गेलं, याचा निहित अर्थ फक्त स्वामीजी समजू शकले. स्वामीजी समजू शकले आणि त्यांनी लागलेच आपल्या जे इतर म्हणजे भविष्यात ते त्यागी शिष्य होते त्यांच्या पुढे हे तत्व मांडलं की अरे, म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की येणाऱ्या संघाची नेतृत्वाची धुरा भगवान श्रीरामकृष्ण हे राखाल महाराजांवरती देऊ इच्छित आहेत. आणि तेव्हाच त्यांनी आपल्या जे सवंगडींच्या मध्ये घोषणा केली की आजपासून आपण राखालला राजा म्हणून बोलवत जाऊ. आणि ही गोष्ट जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांच्या कानावर गेली तर ते अत्यंत प्रसन्न झाले.
खूप त्यांनी आपली समाधान व्यक्त केलं. बंधू भगिनींनो, आजच्या या प्रसंगी मी थोडं एक राखाल महाराज म्हणजेच आपले ब्रह्मानंदजी महाराज म्हणजेच आपले राजा महाराज म्हणजेच आपले पहिले प्रेसिडेंट आणि स्वामी विवेकानंद यांच्या संदर्भात थोडंसं एक आपण चर्चा करू इच्छितो की पहा, रामकृष्ण संघाचे हे 2 मोठे पिलर, या पिलरवरती हे संपूर्ण संघ हा उभा आहे. तसे तर सगळेच पिलर आहे, ठाकूरमहाराज स्वामीजी आणि 15 शिष्य. पण या दोघांची एक तर मैत्री आणि दोघांचे नेतृत्व गुण, आणि जेव्हा आपण नेतृत्व गुणाची चर्चा करतो तर एक आपण सामान्य बुद्धीचे लोक थोडं तुलनात्मक नाही म्हटलं तरी होऊन जातं. तर थोडंसं बघूया की यांच्या नेतृत्व गुणांमध्ये काय साम्य आहे किंवा काय वेगळेपणा आहे. तर पण ही जर थोडीशी आपण इन डेप्थ चर्चा केली तर आपल्याला लक्षात येतं की स्वामीजींच्या नेतृत्व गुणांमध्ये डायनामिझम आपल्याला खूप बघायला मिळतं आणि क्रिएटिव्हिटी खूप बघायला मिळते. सगळं काही स्वामीजींनी शून्यातून उभं केलेलं आहे. मग ते भारताची परिक्रमा असो, पश्चिममध्ये वेदांताचा प्रचार प्रसार असो, की भारतात पुन्हा येऊन रामकृष्ण संघाची स्थापना असो, शून्यातून त्यांनी निर्माण केले. म्हणजे काय आहे की त्यांनी सगळ्या लोकांना इन्स्पायर केलं. म्हणजे डायनामिझम ज्याला म्हणतो की त्यातून काहीतरी एक कृती करून काहीतरी निर्माण झालेलं आहे. पण निर्माण झाल्यानंतर, एखादी गोष्ट निर्माण झाल्यानंतर त्याला स्थैर्य प्रदान करणं ते पण महत्त्वाचं असतं. आणि हेच स्थैर्य प्रदान करण्याचं काम राजा महाराजांनी केलं आहे. पहा, ठाकूरांचे हे सगळे एकापेक्षा हे जे संतान हे काय एकापेक्षा एक जबरदस्त असतात की एकाने सगळं त्यांची त्या डायनामिझममुळे सगळं काही तयार केलं आणि पुन्हा त्याला स्थिरत्व प्रदान करण्याकरता ज्या काही आवश्यक गोष्टी असतात, जे काही आवश्यक तत्व असतात ते आपल्याला कुठे बघायला मिळतात तर ते राजा महाराजांमध्ये बघायला मिळतात. आणि 1-2 किंवा एक छोटंसं उदाहरण घेऊन आपण त्याच्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करूया की पहा की या डायनामिझममुळे किंवा विशेष करून स्वामीजींचं जे नेतृत्व गुण होतं ते कसं होतं की कधी कधी त्यांच्या भावना बिलकुल त्या आवरू शकत नव्हते. म्हणजे विचारशीलता आणि भावनाशीलता याच्यामध्ये कधी कधी अवतार होते म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसांनी सगळं आपण सामान्य बुद्धीने चर्चा करत आहोत, पण आपल्याला तो एक अंतर दिसून पडतो की विचारशीलता आणि भावनाशीलता, तर भावनाशीलता कधी कधी इतकी जास्त म्हणजे झालेली असते की तिथून काहीतरी म्हणजे असं वेगळंच काही घडेल की काय असं वाटतं. आणि एक तर उदाहरण लक्षात घ्या की जेव्हा कलकत्त्याला प्लेग आला होता आणि रिलीफ कार्य सुरू झालेलं आहे, पैसे संपत आलेले आहेत आणि प्लेग इतका पसरतोय की जे धनाढ्य लोक आहेत ते कलकत्ता सोडून पळून राहिले आहेत आणि जे सामान्य लोक आहेत ते फक्त आपल्या मृत्यूची वाट बघत तिथे बसलेले आहेत. स्वामीजींनी रिलीफ कार्य सुरू केलं, पैसा अल्प, आत्ताच जमीन घेतलेली आहे, पैसा संपला. स्वामीजींच्या भावना पहा किती तीव्र होतात की ते म्हणतात की आम्ही संन्यासी आहोत, आम्ही तर राहू झाडाखाली, भिक्षा मागून खाऊ, कशाला पाहिजे जमीन वगैरे वगैरे. आणि लागलीच प्रस्तुत होतात जमीन विकायला. माताजी हस्तक्षेप करतात पण ती जमीन वाचते. आता हीच गोष्ट आपण आता हे नेतृत्व बघा की इथे भावनाशीलतेला खूप प्राधान्य दिलं गेलेलं आहे. पण आता आपण बघूया राजा महाराजांच्या नेतृत्वाचं गुण. एकतर विशेष करून की जेव्हा स्वामीजी अमेरिकेतून परत आले आणि परत आल्यानंतर त्यांनी शिवभावे जीवसेवा हे एक सिद्धांत ठेवून सेवा कार्य सुरू केलं, तर लक्षात घ्या की समजल्या न मुळे अनेक भक्तांनी, त्याच्यामध्ये मास्तर महाशयांचं नाव प्रामुख्याने येतं, आणि काही त्यागी शिष्यांनी सुद्धा त्याचा भरपूर विरोध केला. पण फक्त राजा महाराजच एक असे होते की त्यांनी अनकंडिशनल किंवा कोणत्याही प्रकारचे प्रश्न न करता, शंका न उपस्थित करता त्यांना त्याचं
ज्याला म्हणतो की स्वामीजींच्या या सेवा कार्याला स्वीकार केलं. आणि आपण हे बघतो की राजा महाराजांनी तसं आपल्या जीवनात काही फार सेवा कार्य जसं म्हणजे प्रेमानंदजी महाराजांनी बेलूर मठामध्ये केलं किंवा इतर आपल्या अखंडानंदजी महाराजांनी केलं तसं दिसत नाही. पण त्यांनी स्वामीजींना पूर्णपणे पाठिंबा दिला. आणि स्वामीजी स्वतः म्हणायचे की या जगात सर्व कोणी मला सोडू शकतात, पण फक्त राजाच मला कधी सोडणार नाही. मी हे मुद्दाम का तुमच्या पुढे मांडतोय की राजा महाराजांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की भावनाशीलता आणि विचारशीलताचं तिथे बेस्ट कॉम्बिनेशन आहे. पहा की जेव्हा स्वामीजींनी हा प्रस्ताव मांडला, शिवभावे जीवसेवा आत्ममोक्षार्थम जगत हितायचं, पश्चिमेतून आल्यानंतर, तर त्याच्यावरती त्यांनी विचार केला की जरी वचनामध्ये आपल्याला कुठेही वाचायला मिळत नाही की तुम्ही सेवा करा, पण नरेंद्रनी सांगितलंय, समवयस्क होते म्हणून ते एकेरी नावाने एकमेकांना बोलवायचे, त्यांनी जर सांगितलंय तर कुठेतरी त्यात तथ्य आहे. तो विचार करतात आणि ते पूर्णपणे स्वामीजींच्या त्या विचारांना पूर्ण प्राधान्य देतात. तर ह्याला म्हणतात बंधुभगिनींनो की विचारशीलता आणि भावनाशीलताचा एक अद्भुत संगम. अजून एक उदाहरण देऊया, फार बोलकं आहे उदाहरण, तुम्हाला माहिती आहे, फक्त ते नेतृत्व गुण म्हणजे बॅलन्स कसा असला पाहिजे हे सांगण्याकरता तुमच्या पुढे मांडत आहे. काशीला 2 आश्रम, अद्वैत आश्रम आणि सेवाश्रम, आणि दोन्ही कडच्या आश्रमाच्या साधूंमध्ये काही कारणं घेऊन भांडणं लागली. आणि शारदानंदजी महाराज, तुर्यानंदजी महाराज तिथे गेले असता सुद्धा ते काही विशेष करू शकले नाही. ती जी काही विद्वेष आणि जे काही झालं असेल, जे काही कारणामुळे ते भांडण कमी तर झालंच नाही, वाढूच लागलं. शेवटी राजा महाराजांना विनंती करण्यात आली आणि राजा महाराज जेव्हा तिथे जातात, पहा आश्चर्य काय की ते कोणत्याही आश्रमाच्या साधूंना बोलवून तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय म्हणणं आहे, तुमची काय तक्रार आहे, हा कोणता प्रकारच नाही आहे. ते फक्त कंडिशन देतात की रोज सकाळी संध्याकाळी आपण सर्वजण मिळून ध्यान करूया, जप करूया, प्रार्थना करूया, बस. आणि ते कोणाचं म्हणजे याला म्हणतो ना की काही म्हणजे ऐकून घ्यायला तयार नाही असं नाही. मंडन वर्ल्डचे प्रॉब्लेम्स हे म्हणजे लौकिक जगाचे प्रॉब्लेम तसेच राहणार. आणि त्यांनी मग काही आठवडे तिथे राहिले, महिने राहिले, आणि सगळ्यांच्या बरोबर स्वतः राजा महाराज स्वतः बसायचे. तर त्या साधूंची मनं इतकी उन्नत केली की त्यांच्यामध्ये काही एका मतभेद होते, काही विद्वेष होता, हे सगळं विसरून गेले. आणि त्याच्यानंतर ती भांडणं नेहमी करता ती नाहीशी झाली. पहा, याला म्हणतात खऱ्या अर्थाने स्पिरिच्युअल लिडरशिप. आणि हे सॉल्युशन काढण्याकरता पुन्हा भावनाशीलता आणि विचारशीलता याचा एक अद्भुत संगम बघायला, म्हणजे हे त्यांनी आल्यानंतर त्यांना सुचलं कसं की त्यांनी हेच विचार केला की काहीतरी लौकिक सोल्युशन त्यांनी काढलं नाही. त्यांनी तो विचार केला किंवा त्यांच्या भावना अशा झाल्या असतील की अरे याच्या भावना ऐकीन, त्याच्या भावना ऐकीन, हा दुखवला गेला तो, हे नकोच प्रकार. यांची मनच उचला. सामान्य म्हणजे पातळीपासून, कारण भांडणं का होतात की जेव्हा आपण सामान्य पातळीवरती असतो, मी माझं मीच का करू, तर त्यांनी मुळावरतीच घणाघात केला. आणि काही महिने राहून त्या सगळ्यांची मनं अशी उचलली बंधू भगिनींनो की हा वाद नेहमी करता आज सुद्धा तिथे ही एक प्रथा आहे की संध्याकाळीची आरती जी असते किंवा सकाळची मंगल आरती ही अद्वैत आश्रममध्येच होते. आणि दोन्ही आश्रमाचे साधू आज सुद्धा तिथे बसून आणि भक्त लोक सुद्धा मिळून जप ध्यान करतात, एकच ठिकाणी बसतात, जरी आश्रम 2 असले तरी. तर ती जी परिपाटी आज सुद्धा तशीच विद्यमान आहे. तर पहा, याला म्हणतात स्पिरिच्युअल सॉल्युशन्स. आणि मी जी आपण चर्चा करत आहोत की स्वामीजींचं नेतृत्व हे फार डायनामिझम, ज्यात तुम्हाला बाह्य प्रकटीकरण खूप दिसतं, पण राजा महाराजांचं हे जे एक ज्याला म्हणतो ना की स्थैर्य प्रदान करणं, स्थिरत्व प्रदान करणं, त्यांना बिलकुल ज्याला म्हणतात की एखाद्या गोष्टीला जे नरेंद्रदादांनी केलेलं आहे त्याला सॉलिडिफाय करणं, ते काम कोणी जर केलं असेल तर ते आपल्या
राजा महाराजांनी केलं. आणि म्हणूनच पहा, ते वाक्य लक्षात घ्या, काय म्हणतात भगवान श्रीरामकृष्ण, की राजाची सूक्ष्म बुद्धी म्हणजेच काय, की एखाद्या प्रॉब्लेमच्या बिलकुल ते इन डेप्थ जाऊन तो प्रॉब्लेम का उद्भवला आहे. आणि लिडरशिप म्हटलं बंधू भगिनींनो, तर कसं आलं की निर्णय घ्यावे लागतात, आणि निर्णय घेतले गेले म्हणजे ते काहीतरी कोणाला आवडेल कोणाला नाही आवडणार, पण तत्व धरून निर्णय घेतलेच पाहिजे, निर्णय न घेऊन चालणार नाही. आणि ते निर्णय कसे असले पाहिजे, की जे संघाचे तत्व आहे ते एकदम, ज्याला म्हणतो की एकदम सॉलिड झाले पाहिजे. मग तो निर्णय 4 लोकांना आवडो की 5 लोकांना न आवडो. आणि त्याचं पुन्हा मी एक बेस्ट उदाहरण देऊ इच्छितो, भावनाशीलता आणि विचारशीलता. लक्षात घ्या बरं, वेळ आता संपत आलेली आहे, पण आज ह्या सगळ्या गोष्टीवरती चर्चा करू. आणि पहा की किती कठीण परिस्थितीमध्ये कठीण निर्णय घ्यावे लागतात. आणि नेतृत्व गुण म्हटलं किंवा नेतृत्व म्हटलं म्हणजे तुम्हाला निंदा नालस्ती अप्रिय व्हावंच लागतं. प्रिय होत गेलं तर तत्व सांभाळू शकत नाही. घटना अशी घडली की स्वामीजींनी देह सोडलेला आहे. सिस्टर निवेदिता भरपूर कार्य करत आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये, पण ते स्वतःच्या डोळ्यांनी बघत आहे की संपूर्ण भारतामध्ये इंग्रज लोक अत्यंत अत्याचार करते. त्या स्वतः इंग्रज होत्या आयर्लंडच्या, पण क्षत्रिय रक्त ना सहन होत नव्हतं. पण कुठेतरी स्वामीजींच्या त्या एका म्हणजे प्रेशरमुळे, की आपलं आणि राजनीतीचा काही संबंध नाही, त्या चूप बसल्या होत्या. पण जसे स्वामीजींनी देह सोडला आणि त्यांचं ते असलेलं क्षत्रिय रक्त उफाळून बाहेर आलं आणि त्यांना असह्य होऊ लागलं आणि त्यांनी उडी मारली भारतीय स्वतंत्रता आंदोलनमध्ये उघडपणे. आणि उघडपणे इंग्रज लोकांचा ते विरोध करू लागले. आणि आता त्या रामकृष्ण मिशनच्या सदस्य, आपला नियम काय आहे की आपण कधी पण म्हणजे कोणत्याही राजनीतिक चळवळीमध्ये भाग घेत नसतो. आणि यांनी तो उघडपणे भाग घेतला. आता यांना सांगायचं कसं, त्यातून स्वामी विवेकानंदांच्या अत्यंत प्रिय शिष्या आयर्लंडवरून आलेल्या भारतामध्ये जबरदस्त कार्य करत आहे. पण निर्णय घेतला. शारदानंदजी महाराज आणि राजा महाराज, तेव्हा शारदाजी महाराज सेक्रेटरी होते, जनरल सेक्रेटरी होते, आणि आपले राजा महाराज तर प्रेसिडेंट होतेच. ठरवलं. आणि राजा महाराज म्हणे की जे सांगायचं मी सांगतो, कारण की हे नियम स्वतः स्वामीजींनी केलेले आहेत. आणि संघाकरता जर सिस्टर निवेदितांना वाटत असेल की भारताच्या स्वातंत्र्याची ही चळवळ जर महत्त्वपूर्ण आहे, तर त्यांनी रामकृष्ण संघातून राजीनामा द्यावा, तशी घोषणा करावी, आणि त्यानंतर त्या मोकळ्या आहेत. आणि बंधू भगिनींनो, तसं खरंच घडलं. त्या स्वामीजींच्या अत्यंत प्राणप्रिय शिष्या, त्यांना सांगण्यात आलं की तुमचं हे तत्वाला अनुरूप नाही आहे. जर तुम्हाला या चळवळीत जर भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला रामकृष्ण संघातून तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. हे सोपं आहे का सगळं सांगणं? पण राजा महाराजांनी ते सगळं शांतपणे सांगितलं. या निर्णयाची खूप चर्चा झाली, निंदा नालस्ती सुद्धा झाली असेल तर माहीत नाही त्यावेळेस, आणि झालीच असेल. पण महाराज आणि शारदानंदजी दोघंही फर्म होते, आणि त्यांनी सुद्धा खूप प्रामाणिकपणे राजीनामा दिला. आणि आता राजीनामा दिल्यानंतर ही माझं ऐकत नाही म्हणून तिची घृणा नाही केली. दिस इज कॉल्ड स्पिरिच्युअल लिडरशिप. त्यांचं येणं जाणं तसंच होतं. हे पहा, संघाशी राजीनामा दिला म्हणजे काय मनातून ठाकूरमास म्हणजे काढले सिस्टर निवेदितांनी, तसं नाही. त्यांनी उघडपणे भाग घेतला त्या चळवळीमध्ये, स्वातंत्र्य चळवळीमध्ये, पण त्यांचं शिक्षणाचं जे कार्य त्यांनी वेगळ्या पद्धतीने इंडिपेंडेंटली सुरूच ठेवलं. आणि राजा महाराजांच्या आग्रहात खातर त्यांनी स्वामीजींची बायोग्राफी द मास्टर ॲज आय सॉ हिम त्यांच्या आग्रहावरतीच लिहिली. म्हणजे ऑन पेपर जरी ते त्यांच्या मेंबर्स नव्हत्या रामकृष्ण मिशनच्या, पण मनापासून तर काही ठाकूरमास म्हणजे कोणी काढू शकत नाही. पण हे म्हणण्याचा अर्थ काय, की हे जे नेतृत्व गुण, की जिथे पहा खूप कठोर निर्णय घ्यावे लागतात तेव्हा, आणि हे सगळे मी मुद्दाम हे असे उदाहरणं आज का निवडलेत बंधू भगिनींनो, की हे जे आपण नेतृत्व गुणाची चर्चा करत आहोत, स्वामी विवेकानंद आणि स्वामी ब्रह्मानंद, स्वामीजींचं डायनामिझम दिसून पडतं. पण आपल्या राखाल महाराजांचं हे जे नेतृत्व गुण, कदाचित त्याला तितकं बाहेर आपण जर खोलात नाही शिरलो तर कदाचित आपल्याला ते कळणार नाही. म्हणून हे उदाहरण निवडले की रामकृष्ण संघाला प्रसंगी कसं स्थिरत्व प्रदान केलं,
हे याला सुद्धा तितकंच ज्याला म्हणतो की डायनामिझम लागत असतं. आणि हेच खासियत राजा महाराजांची आहे. एकदा स्वामी विवेकानंद हयात असताना सिस्टर निवेदितांनी त्यांच्या म्हणजे जे शैक्षणिक कार्य ज्या करत होत्या त्या संदर्भात त्यांनी काही प्रश्न त्यांना विचारले, काही त्यांचं मत किंवा त्यांचं ज्याला मार्गदर्शन मागितलं. स्वामीजींनी ते सगळं मार्गदर्शन दिलं आणि त्याच्यानंतर त्यांना काहीतरी लक्षात आलं, तर एक पत्र त्यांनी पुन्हा लिहिलं 2 दिवसानंतर की 1 दिवसानंतर. आणि त्या पत्रात स्पष्ट लिहिलं आहे की मी पुढे हयात असणार की नाही मला माहीत नाही, पण याच्या पुढे जेव्हा जेव्हा तुम्हाला काही पण म्हणजे सल्ल्याची आवश्यकता पडली तर तुम्ही फक्त आणि फक्त लिहिलंय, फक्त आणि फक्त तुम्ही राजा महाराजांकडेच जायचं. का? कारण की कदाचित माझे निर्णय चुकू शकतात, पण त्या शब्द वापरतो मला वापरायचा नाही पण स्वामींनी वापरला आहे, त्या म्हाताऱ्याचं डिसिजन कधी चुकणार नाही. द डिसिजन ऑफ दॅट ओल्ड मॅन. कारण त्यांनी राजा महाराजांना प्रेसिडेंट केलं होतं ना, की कदाचित मी चुकू शकतो, बट द डिसिजन ऑफ दॅट ओल्ड मॅन विल नेव्हर बी गेट डिफाईड. तो कधी चुकणार नाही. तर माझ्यानंतर जर काही तुम्हाला आवश्यकता पडली मार्गदर्शनाची तर तुम्ही फक्त आणि फक्त राजा महाराजांकडेच जायचं. आणि हीच गोष्ट शारदानंदजी महाराज सुद्धा सांगतात बरं. ते एका ठिकाणी म्हणतात की म्हणजे आपल्या गुरुबंधूंना आणि जे सेकंड जनरेशनचे मॉंक्सना की पहा मी जेव्हा काही निर्णय घेतो, कारण की जनरल सेक्रेटरी होऊन असे निर्णय घेणं सोपं नसतं आणि तो काळ की जेव्हा रामकृष्ण मिशन बिलकुल जन्म झालेला आहे. तर अशा वेळेस ते म्हणतात की मी जेव्हा काही निर्णय घेतो तुम्ही त्या निर्णयावरती लागलीच कार्य करू नका, विचार करा, त्याचा ॲनालिसिस करा, याचे काय परिणाम होतील याचा सगळं विचार करा, त्याच्यानंतर तुम्ही सगळे निर्णय घ्या, त्याच्यावरती तुम्ही चर्चा करा. पण लक्षात घ्या हेच निर्णय जर राजा महाराजांनी दिले तर त्याच्यावरती कोणताही विचार न करता तुम्ही त्याच्यावरती बिलकुल बिनधास्तपणे कार्य करायला लागा. पहा केवढी मोठी गोष्ट आहे. हे 2 स्पिरिच्युअल स्टॉलवर्ड स्वामीजीचं काय म्हणायचं. आणि शारदानंदजी महाराज सुद्धा काही कमी नव्हते, ज्यांच्या मांडीवरती स्वतः श्रीरामकृष्ण बसले आणि त्यांनी म्हटलं होतं की बघू तू किती वजन पेलू शकतो, अशी यांची स्पिरिच्युअल ताकद. आणि तरी सुद्धा तेच शारदानंदजी महाराज म्हणतात आहे की माझे निर्णय मी जेव्हा देईन त्याच्यात तुम्ही सगळ्यांनी विचार करा, त्याचा ॲनालिसिस करा, त्याचे काय परिणाम होतील हे सगळं तुम्ही आपल्या म्हणजे याचं चिंतन करा, माझ्याशी चर्चा करा आणि मग त्याला इम्प्लिमेंट करा. पण जर हेच निर्णय राजा महाराजांनी घेतलं असेल तर त्याच्यावरती कोणताही विचार न करता डोळे झाकून तुम्ही त्याच्यावरती कार्याला लागा. पहा हे नेतृत्व गुण ज्याला म्हणतो की एका प्रकारे फार उघडपणे दिसत नाही, पण या संघाला स्थैर्यत्व देण्याकरता राजा महाराजांचे हे सगळे निर्णय. मी आज भरपूर काही आणलं होतं, वेळ पण संपत आली की संपलीच ऑलरेडी. पण जे सांगू इच्छितो की हे म्हणजे राजा महाराजांचा एक प्रश्न डिस्कस करून आपण तिथे थांबूया की स्वामी विवेकानंदांसारखा एक स्पिरिच्युअल स्टॉलवर्ड की ज्याची कौतुक करता करता ठाकूर थांबायचे नाही आणि ज्यांनी इतकं संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरती इतकं मोठं कार्य केलेलं आहे, तरी स्पिरिच्युअल सन आध्यात्मिक पुत्र म्हणून राजा महाराजांचीच निवड का झाली. एका ठिकाणी स्वतः स्वामीजींनी म्हटलंय, एक परदेशी व्यक्ती आली होती काही आध्यात्मिक प्रश्न घेऊन. स्वामीजी त्यांना पाठवतात राजा महाराजांकडे आणि म्हणतात की इन स्पिरिच्युअलिटी ही इज मच हायर देन मी. पण स्वामीजींसारखा एक इतका मोठा आध्यात्मिक आधार आपल्याकरता, म्हणजे आपल्याकरता नाही, ते अवतार होतेच, आपल्याकरता याच्याकरता काय ते अवतार होतेच. पण मग जेव्हा आध्यात्मिक पुत्र असं म्हटलं जातं तर राजा महाराजांचं का म्हटलं जातं, त्याचं कारण आपल्या रामकृष्ण संघाचे एक स्वामीजी यतीश्वरानंदजी एका ठिकाणी म्हणतात की पहा भगवान श्रीरामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद हे एक ज्याला म्हणतो
की हे छाया प्रतिछाया आहे. म्हणजे आपल्याला काय वाटतं की हे कार्य स्वामीजींनी, म्हणजे स्वामीजी स्पिरिच्युअल सन असले पाहिजे, आध्यात्मिक पुत्र असले पाहिजे, पण तसं तसं का नाही म्हटलं गेलं किंवा तसं का नाही घडलं की भगवान श्रीरामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद हे छाया प्रतिछाया आहे. आणि म्हणूनच हे छाया प्रतिछाया असल्यामुळे जेव्हा आध्यात्मिक पुत्राची गोष्ट येते, आध्यात्मिक वारसाची गोष्ट येते, तर तिथे राजा महाराजांचं नाव येतं. का? कारण की स्वामीजी हे भगवान श्रीरामकृष्णांची प्रतिछाया आहे. आय होप मला जे सांगायचं ते तुम्हाला समजलं. भगवान श्रीरामकृष्णांची प्रतिछाया म्हणजे विवेकानंद आहेत. श्रीरामकृष्णच आहेत असं म्हणणं तर योग्य होणार नाही, अवतार वरिष्ठ होते, पण त्याची प्रतिछाया ते होते. आणि म्हणून जेव्हा स्पिरिच्युअल सनची गोष्ट येते तर ही वॉज द फर्स्ट अमंग द इक्वल्स, राजा महाराज. आणि म्हणूनच त्यांना आध्यात्मिक पुत्र असं म्हणून त्यांना संबोधलं गेलेलं आहे. त्यांचे कार्य, त्यांची तीर्थयात्रा हे सगळं भरपूर काही राहून गेलं. पुढे कधी चर्चा आपल्याला संधी मिळेल याच्यामध्ये आध्यात्मिक शिबिरात चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आज आपण इथेच थांबूया. आणि राजा महाराजांचे हे आध्यात्मिक त्यांचे नेतृत्व गुण, विशेषकर त्यांच्या भावनाशीलता आणि त्यांची विचारशीलतामध्ये जो एक सुंदर कॉम्बिनेशन घडून आलेलं, आपण त्याची चर्चा केली, ते आमच्याही जीवनात सुद्धा घडून येवोत अशी प्रार्थना करून माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.